काही शेतकऱ्यांकडे जास्त जमीन आहे, काही शेतकऱ्यांकडे कमी जमीन आहे, काही शेतकऱ्यांकडे समजा सुक्का चारा जास्त आहे, काही शेतकऱ्यांकडे ओला चारा ओला जास्त आहे चारा. पण सुक्का चारा नाही. तर मग म्हणजे समजा पशुपालनामध्ये कोणते कोणते प्रकार येतात बुवा, जेणेकरून ज्या पट्ट्यातले लोक आहे समजा जिथं उष्म आहे तिथं कोणतं पशुपालन करू शकतो आपण, किंवा जिथं डोंगराळ भाग आहे तिथं कोणतं पशुपालन करू शकतो, असं काही तुम्हाला आपलं सांगता येईल? आता पशुपालनामध्ये जर आपण बघितलं किंवा आता सुरुवातीला आपण जसं म्हणला तसं पशुपालनाचा म्हणजे अजून एक फायदा असा आहे की ज्याच्याकडे कमी शेती आहे, आता शेती जर एखाद्याला करायचं तर भरपूर शेती असेल किंवा चांगली शेती असेल तरच शेती आपण करू शकतो. पण पशुपालनाचं तसं नाही. आपल्याकडे जर एखाद्याकडे कमी शेती असेल किंवा एखाद्याची पिकाऊ नसलेली शेती असेल किंवा रान असेल, अशा ठिकाणी देखील पशुपालन व्यवसाय सहज सुरू करता येईल. किंवा कमी जागेमध्ये कुक्कुटपालनासारखा व्यवसाय की कमी जागेमध्ये जास्त उत्पादन घेणारा हा कुक्कुटपालन व्यवसाय आहे. त्यामुळं जर ज्याच्याकडे बऱ्यापैकी शेती आहे, पाण्याची चांगली व्यवस्था आहे, तो दुग्ध उत्पादनाचा व्यवसाय करू शकतो. म्हणजे किंवा गायी किंवा म्हशींचा गोठा करून दूध दूध व्यवसाय करू शकतो. किंवा जे डोंगराळ भागात आहे किंवा ज्याच्याकडे थोडंफार पाण्याची कमतरता आहे अशा ठिकाणी शेळी पालन व्यवसाय चांगल्या प्रकारे आपल्याला करता येऊ शकतो. आणि ज्याच्याकडे शेती कमी आहे किंवा खूप म्हणजे एखाद्याकडे जरी शेती नसेल तर थोडीफार जमीन विकत घेऊन कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करता येऊ शकतो. कारण कुक्कुटपालन व्यवसाय असा आहे की कमी जागेत कमी वेळेत जास्त नफा मिळवून देणारा कोणता असेल तर तो कुक्कुटपालन आहे. आणि अलीकडच्या काही वर्षामध्ये पशुपालनामध्ये सर्वात वेगाने वाढणारा व्यवसाय जर बघितला तर कुक्कुटपालन व्यवसाय आहे.